हाय हॅलो नमस्कार। आज मी मुगापासूनची एक रेसिपी बनवते। त्यासाठी ही एक वाटी मूग घेतले आहेत। आता ते 2-3 वेळा स्वच्छ धुवून 7-8 तासासाठी मी उमळत ठेवते, भिजत घालते। हे बघा एका पातेल्यामध्ये घेतलेत। आता धुवून 7-8 तासासाठी उमळत ठेवते, भिजत ठेवते। इथे मी चटणी वाटण्यासाठी खोबरं घेतलंय, कोथिंबीर घेतले, हे कोळे कोळे देठ पण आहेत, आणि मिरच्या घेतल्यात 4, लसूण, मीठ आणि हे करमल घेतलंय। याची चटणी खूप छान होते, नक्की करून बघा। याची मी आता चटणी वाटून घेते। करमलचे तुकडे करून घेतलेत, चटणी वाटून घेतली आहे। खूप छान लागते, नक्की करून बघा अशी चटणी करमलची। इथे मूग भिजवून 8 तास झालेत। तर पुढची कृती करते। इथे 2 वाट्या मूग झाले भिजवल्यावर, आणि भिजवायच्या अगोदर 1 वाटी होती, आता 2 वाट्या झाल्या। आणि हे इथे मटार घेतलेत बघा। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते, 2 वेळा करते, थोडे थोडे। चार 4-5 मिरच्या घालून घेते, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, हे सर्व आता बारीक करून घेते। थोडंसं पाणी घालून घेते, जास्त पाणी घालायचं नाही। थोडंसं जिरे टाकून घेते, वाटून घेतलंय। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते, आणि हे बाकीचं उरलेलं आहे ते पण लावून घेते। सर्व एकत्र काढून घेतलंय एका भांड्यामध्ये, आणि त्या भांड्यामध्ये ही पाव वाटी बेसन घालते। त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा। आता हे सर्व ढवळून घेते, सगळं मिक्स करून घेते। सर्व मिक्स करून घेतलंय बघा। हे बघा, जास्त पातळ पण नाही, घट्ट पण नाही, असं बॅटर आहे बघा। आता शेवटी अजून 1-2 वस्तू घालायच्या आहेत। आता हे झाकून ठेवते अर्ध्या तासासाठी। चवीनुसार मीठ घालून घेते। इथे मी आप्पे पात्र ठेवले गरम करायला। एक इनोचं पाकिट घेतलंय, लगेच करायचे आहेत ना आप्पे, म्हणून मी हे पूर्ण घालून घेते एवढ्याला। त्यावर थोडंसं पाणी चमचाभर घालून घेते, इनो ॲक्टिवेट व्हायला पाहिजे म्हणून। आणि आता हे ढवळून घेते चांगलं। मी मूग आणि मटारचे आप्पे बनवते, खूप छान होतात, टेस्टी। नक्की व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज। ते चांगलं फेटून घ्यायचं इनो घातल्यानंतर। आधी ते तवा गरम करूनच घ्यायचा, आणि नंतर इनो घालायचा। सर्व आता घालून घेते। इथे सर्व आप्पे मी घालून घेतले। आता त्याच्यावर झाकण मारून ठेवते, आणि मीडियम गॅस करून ठेवलाय। मधले आधी परतून घ्यायचे, नंतर बाकीचे।
कारण मधल्या ह्याला जास्त हे लागतो ना, म्हणून मधल्या आधी परतून घ्यायचे. आता हे बाकीचे परतून घेते मी. छान कलर आलाय. सर्व पलटून घेतलेत बघा. अधूनमधून पलटून घ्यायचे आणि थोडं थोडं तेल टाकायचं. मूग आणि मटारचे आप्पे कसे झाले, करमलची चटणी कशी झाली नक्कीच सांगा. खूप छान लागतात, टेस्टी लागतात. नक्की करून बघा मूग आणि मटारचे आप्पे. चांगले सेकलेत पण आहेत आणि सॉफ्ट पण झालेत. हे बघा.